जय जयकार महाराष्ट्राचा जय जयकार महाराष्ट्राचा शूर शिवबाचा शंभू राजाचा शौर्य खळखळले रोमा रोमा शौर्य खळखळले रोमा रोमा शौर्य खळखळले रोमा रोमा मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानास मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानास मुद्रा तुम्हा करतो स्वाभिमानास जय 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 हा ज्यानं अडवलं स्वामी भक्तीला ज्यानं अडवलं स्वामी भक्तीला प्राणशक्तीला अर्पिली तिला तोच शिव छत्रपतीचा सरदार तोच शिव छत्रपतीचा सरदार तोच शिव छत्रपतीचा सरदार बाजी प्रभू देशपांडे धुंदार बाजी प्रभू देशपांडे धुंदार शिवाकाशी त्यांचा दिलदार शिवाकाशी त्यांचा दिलदार गातो पोवाडा त्यांचा गाणार गातो पोवाडा त्यांचा गाणार गातो पोवाडा त्यांचा गाणार जय 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 हा वेढा दिला पन्हाळगडाला वेढा दिला पन्हाळगडाला वेढ्यात शोभाड कला हे कळलं जिजामातेला हे कळलं जिजामातेला आलं पाणी त्यांच्या डोळ्याला त्यांच्या डोळ्याला जय हा जय जय त्याच्या डोळ्याला जय हा जय त्याच्या डोळ्याला जय हा जय 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 अफजल खानाच्या वधानंतर अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि सिद्धी जोहर जसे राजे पन्हाळगडाला गेले सिद्धी जोहर आणि फाजल खान वेढा दिला पन्हाळगडाला वेढा दिला पन्हाळगडाला वेढ्यात शुभ अडकला ही बातमी जिजाऊ साहेबाला आलं पाणी त्यांच्या डोळ्याला त्यांच्या डोळ्याला जय हा जय त्याच्या डोळ्याला जय हा जय त्याच्या डोळ्याला जय हा जय 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 राजांना चिंता लागली काय करावं काही कळत नव्हतं सिद्धी जोहर आणि फाजल खानाचा वेढा अधिकच कडक झाला होता पण एवढ्यात एक मावळा आला आणि आलेल्या मावळ्याने छत्रपती शिवाजी राजांना मुजरा केला राजे सिद्धी जोहरनं वेढा दिलेला आहे पण वेढ्यातून कसं सुटावं काय करावं राज आणि आलेल्या मावळ्याने राजांना सांगितलं राज पन्हाळगडाच्या पायथ्याला नेबापूर नावाचं गाव त्या ठिकाणचा मावळा त्याचं नाव शिवा काशीद राजे तुमच्या सारखाच चालतो तुमच्या सारखाच बोलतो बोलावून न घेतल्या शिवाला शिवा काशीदाला महाराज बोलले समयाला महाराज बोलले समयाला पुढे त्यांचा प्रकार काय झाला प्रकार काय झाला जय हा जय जय प्रकार काय झाला जय हा जय प्रकार काय झाला जय हा जय 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 शिवा आमचं रूप घेऊन तुला शत्रूच्या छावणीवरती जायचंय राजे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तर मरताना शिवाजी राजा म्हणून मरायला मिळतंय राजे नक्की जाईल दोन पालख्या सजल्या एका पालखीत शिवभक्त शिवा काशीद आणि दुसऱ्या पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि पालखी गडाच्या खाली उतरू लागली शिवा काशीदांची पालखी दिंडी दरवाजातून निघाली आणि राजांची पालखी आड मार्गाने निघाली आणि एवढ्यात आलाबाला झाला शिवाजी भाग गया शिवाजी भाग गया आणि समोर गेले पालखी गिरफ्तार झाली तो पडदा बाजूला झाला आणि शिवाजी राजे आज ते कदम उतरताना पाहिलं कैद केलं आणि सिद्धी जोहरच्या छावणीवरती नेलं शिवा काशीद शिवाजी राजांचं रूप घेऊन समोर बसलेला आहे
दुसऱ्या बाजूला सिद्धी जोहर आहे, विचारतोय क्यों शिवाजी राजे भाग जा रहे थे? नहीं, हम तो आपसे मिलने के लिए आ रहे थे। क्या? एवढ्यात पाठीमागून एक नजरबाज पळत आला, खान साहब शिवाजी भाग गया। क्या? मेरे सामने के तेरा चाचा बेटा है? पुन्हा कुठेतरी बोलायला सुरुवात होते। पुन्हा एक नजरबाज पळत आला, खान साहब शिवाजी भाग गया। पण समोर बसलेल्या शिवाजी राजांना पाहताच तो आला तसा निघून गेला। पण प्रश्न निर्माण झाला, अफजल खानाचा मुलगा फाजल खान, सगळे म्हणतात शिवाजी पळून गेला, शिवाजी पळून गेले, पण नेमकी हा कोण आहे पाहण्याकरता छावणीत येतो। विचारतो क्या शिवाजी राजे भोसले? हा, शिवाजी राजे भोसले नहीं, फिर कौन? शिवा कासिद। अरे जन्माला जरी शिवाजी राजा म्हणून आलोय, अरे जन्माला जरी शिवा कासिद म्हणून आलोय, मरताना माझ्या राजाचं मरण मरतोय, हे भाग्य काय सोपं आहे का? पण यवनांचं सैन्य त्या शिवा कासिदांच्या अंगाला लिबगलं, शमशीरचे वार झाले आणि शिवा कासिद धरणीवरती कोसळले, शिवा कासिद धरणीवरती कोसळले। इकडे बाजी प्रभू देशपांडे फुलार बाजी 500 बांधल, गजापूरची घोड खिंड गाठली आणि काय झालं? ती पालखी पहिली राजांची, बाजी प्रभू आले आणि शांत झाले, राज चिंता करू नका, यवनांचं सैन्य शत्रूचं सैन्य पाठलागावरती आहे। राजे उभ्या शरीराची ढाल हा बाजी करील, पण तुम्ही विशाल गडाकडे निघा। नाही नाना, तुम्हाला घोडखिंडीत ठेवून आम्ही विशाल गडाकडे जावं शोभला जात नाही। नाही राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। आणि राजे विशाल गडाकडे निघाले आणि आमचा बाजी प्रभू देशपांडे काय केलं? लढविले खिंड बाजीना, लढविले खिंड बाजीना, रक्त सांडून केली पावन, कोसळून वीर खाली पडला, 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 कोसळून वीर खाली पडला। घोड खिंडीत गजापूरला, घोड खिंडीत गजापूरला, घोड खिंडीत गजापूरला, जय 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 जय। दांडपट्टा होता हाताला, दांडपट्टा होता हाताला, गरगरा फिरवी पट्ट्याला, बेभान बाजी झालेला, बेभान बाजी झालेला, रक्ताचा पाट वाहिला, पाट वाहिला, पाट वाहिला, जय हा जय जय, पाट वाहिला, जय हा जय जय जय। लढणाऱ्या बाजीवरती वार होऊ लागले, पण तोफेचे आवाज अजून कानावरती आले नव्हते। इंच इंच वार अंगाला, इंच इंच वार अंगाला, बेभान बाजी झालेला, तोफेचे आवाज कानाला, राज गेले विशाळ गडाला, राज गेले विशाळ गडाला, बाजीनं देह ठेवला, देह ठेवला, जय हा जय जय, देव ठेवला, जय हा जय, देव ठेवला, जय हा जय 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 जय। लढणाऱ्या बाजीच्या कानावरती धाड करून तोफेचा आवाज झाला आणि बाजी प्रभूने देह ठेवला आणि सांगत होता त्या वाऱ्याला, अरे सांगा माझ्या राजाला, अरे हा बाजी फक्त मातीत नाही गेला, तर मातीसाठी गेला, शिवाजी राजांकरता गेला, स्वराज्या करता गेला। अशा वीर बाजी प्रभू देशपांडेंना, शिवभक्त शिवा कासिदांना, सर्व नरवीर मावळ्याला शाहिराचा कोटी कोटी मानाचा मुजरा। शाहिरांना साज चढविला, आज गायलं पावन खिंडीला, आज गायलं पावन खिंडीला,
वंदन बाजी प्रभूला वंदन शिवा कासिदाला वंदन शिवा कासिदाला जय रक्षय गातो पोवाड्याला पवड्याला जय हाजे जय गात पवड्याला जय हाजे गात पवड्याला जय हाजे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार होय! झाले तयार हर हर महादेव झाले गरुडाला